आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चला तर आपण बघूया ताज्या घडामोडी। मी डॉक्टर विशाल सोपान जाधव, स्वागत अध्यक्ष नारायण सुर्वे साहित्य संमेलन। 15 ऑक्टोबर 2025 रोजी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयामध्ये एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या साहित्य संमेलनाची सुरुवात रॅली व ढोल पथक याने होणार आहे। तसेच या सकाळच्या सत्रामध्ये या संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे असणार आहे। सदर साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या कवितांवरती चर्चा होणार आहे। तसेच वेगवेगळ्या साहित्यिक आहेत त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे। नारायण सुर्वे यांच्यावरती काही कवींनी कविता रचलेल्या आहेत, त्या कवितांचे सादरीकरण होणार आहे। तसेच या ठिकाणी शेवटच्या सत्रामध्ये 4 विशेष पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे। यामध्ये मान्य उत्तम कांबळे यांच्या नाशिक तू एक सुंदर कविता, तसेच रविकांत शार्दूल यांचे गवसले आकाश नव्हे या पुस्तकांचं या ठिकाणी प्रकाशन होणार आहे। तसेच प्रकाशन झाल्यानंतर जे नवोदित कवी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांच्या कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ खुले असणार आहे। कवी म्हणून त्यांची ओळख या संपूर्ण महाराष्ट्राला आहे असे कविवर्य नारायण सुर्वे यांची जन्मशताब्दी वर्ष 15 ऑक्टोबर 2025 पासून सुरुवात होते आहे। त्या निमित्तानं कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाच्या वतीने एक दिवसाचं कविवर्य नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचं आयोजन कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयात सिंहस्थ नगर या ठिकाणी झालेलं आहे, करण्यात येणार आहे। सकाळी 9 वाजता रॅली काढण्यात येणार आहे। त्यांचे विचार जे आहेत ते लोकांपर्यंत जावेत, त्या रॅलीच्या निमित्ताने हा प्रयत्न असणार आहे। या उद्घाटनाच्या सत्रामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणार आहे। त्याचप्रमाणे ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे हे अध्यक्षस्थान उद्घाटनाच्या सत्राचं स्वीकारणार आहेत। या निमित्ताने दरवर्षी कविवर्य नारायण सुर्वेंच्या नावाने कथा, कादंबरी आणि नाट्य यासाठी जे नाट्य पुरस्कार दिले जातात त्याचं वितरण होणार आहे। या साहित्य संमेलनामध्ये नारायण सुर्वेंचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत साहित्यातील, त्यांच्या कविता असतील, त्यांनी लिहिलेल्या कविता असतील, त्यांचे दृष्टिकोन महिलांच्या विषयी असेल, श्रमिकांच्या विषयी असेल, त्याचा एक परिसंवाद सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रमाची शिदोरी नाशिककरांना मिळणार आहे। आम्ही कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाच्या वतीने आवाहन करतो की आपण नाशिककर म्हणून मोठ्या संख्येने या श्रमिकांच्या कवीला वंदना करण्यासाठी, त्याचे विचार समजून घेण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि 15 ऑक्टोबरच्या दिवशी आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत की आपण ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती।